नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। योग शिक्षिका राखीताई भंडारी यांचा वाढदिवस श्री बालाजी मंदिर हडको येथे सर्व योग साधकांच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अरुण दमकोंडवार, बालाजी वारकड, सतीश पाटील, संदीप मोरे, सरपंच टेळकी, जयवंत सोमावाड आणि संजय कुमारजी गायकवाड, भाग्यश्री बचेवार, विभावरी देशमुख आणि अंजली जहागीरदार यांच्यासह सर्व योग साधकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। येत्या 25 तारखेला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योग वर्गाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या पांडुरंगाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। तरी सर्व योग साधकांसह भाविकांनी 25 तारखेला सकाळी योग वर्गाच्या वेळात उपस्थित राहावे असं आवाहन देखील करण्यात आले आहे। या निमित्त सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला हा सविस्तर वृत्तांत आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड हडको बालाजी मंदिर योग वर्ग या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दररोज निशुल्क योग वर्ग होतो आणि या योग वर्गामध्ये सर्वच कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। त्यामध्ये वाढदिवस देखील घेतला जातो। त्यानिमित्त या ठिकाणी योग वर्गाच्या शिक्षिका सर्वांच्या लाडक्या राखीताई भंडारी यांचा वाढदिवस देखील अतिशय उत्साहात आज या ठिकाणी साजरा करण्यात आला। त्यानिमित्त घेतलेला हा वृत्तांत। ताईला या ठिकाणी सर्व योग साधकांनी या ठिकाणी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यानिमित्त घेतलेला हा वृत्तांत। आदरणीय राखी भंडारी ताई यांचा या ठिकाणी वाढदिवस आपण साजरा करत आहोत। या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आपण योगाच्या तर्फे सर्वांच्या तर्फे कोटी कोटी शुभेच्छा देत आहोत आणि त्यांचं आरोग्य, त्यांची तब्येत सगळं चांगलं राहावं, आयुष्य आनंदानं जावो हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू। राखीताईंना पुन्हा पुन्हा सांगते की त्यांचं आम्हाला मार्गदर्शन नेहमी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। नांदेड जिल्हा युवा प्रभारी मी बालाजी वारकड या ठिकाणी आमच्या भगिनी राखीताई भंडारी यांनी या हडको बालाजी मंदिर या वर्गाची खूप मोठी जिम्मेदारी घेतलेली आहे आणि सातत्य जवळपास 11 वर्षापासून हा योग वर्ग चालतो। या ठिकाणी कोणी असो किंवा नसो, परंतु त्या मात्र रोज येतात आणि हा वर्ग बंद पडू न देता प्रत्येक दिवशी मोबाईल वरती आम्हाला मेसेज येतो की हा वर्ग चालू आहे म्हणून। आणि आज या ताईंच्या वाढदिवसानिमित्त मी ताईंना कोटी कोटी शुभेच्छा देतो। आप जिओ हजारों साल, यही मैं भगवान के सामने प्रार्थना करता हूँ। राखी ताई, जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आणि सर्व योग साधकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपल्याला आषाढी एकादशी ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करायची आहे। तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 5 वाजता सर्व योग साधकांनी पांढऱ्या कलरचा गणवेश घालून या ठिकाणी आपण आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी हजर राहावं ही विनंती करतो। धन्यवाद। आपल्या येथील योग शिक्षिका राखीताई भंडारी यांचं खूप मोठं योगदान आहे। विशेषतः त्यांनी योगाचे वर्ग चालवतात। प्रसंगानुसार जशी राखी पौर्णिमा आहे, आषाढी एकादशी आहे, अशा प्रकारचे सुद्धा ते उपक्रम इथं राबवतात। त्यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा। तसेच योग शिक्षिका आमच्या विभावरीताई यांनी सुद्धा योग शिक्षक हे योग वर्ग चालू ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले। त्यांना सुद्धा शुभेच्छा। त्यांनी असंच लक्ष द्यावं। धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी आज सर्वांच्या लाडक्या योग शिक्षिका राखीताई भंडारी यांचा वाढदिवस सर्व योग साधकांच्या वतीने अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वांना सूचना देखील देण्यात आली की येत्या 25 तारखेला या ठिकाणी आषाढी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वेशभूषामध्ये होईल तेवढं सर्वांनी यावं आणि आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील योग वर्गाच्या ठिकाणी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे। या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या नादामध्ये हा परिसर घुमणार आहे। तरी योग साधकांना आणि सर्व आपल्या मित्रमंडळींना सूचना आहे की आपण 25 तारखेला सकाळी या ठिकाणी आपण पांढरे वस्त्र परिधान करून आपण या ठिकाणी यावे ही विनंती आहे। पुन्हा एकदा राखीताईंना वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा। या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।